नमस्कार, मी श्वेता. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज भारतामध्ये थायरॉइडचे जवळपास 6 कोटी रुग्ण आहेत. संपूर्ण शरीर पोखरून टाकणाऱ्या आणि एकामागून एक वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देणाऱ्या अशा या आजारांसाठी आधुनिक शास्त्रात मात्र कोणतेही कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नाहीये. मात्र भारताच्या प्राचीन आणि सिद्ध अशा आयुर्वेदामध्ये यासाठी अत्यंत उपयुक्त असे उपचार आहेत. हे आता जगाने सुद्धा मान्य केलेलं आहे. थायरॉइडवर प्रभावीपणे उपचार करणाऱ्या देशविदेशातील रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या आयुर्वेदातील संशोधन जागतिक पातळीवर घेऊन जाणाऱ्या TATC म्हणजेच द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकचे डॉक्टर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आलेले आहेत. स्वागत करूयात TATCचे संस्थापक डॉक्टर विक्रांत पाटील यांचं. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. आपण डॉक्टरांचं स्वागत तर केलेलंच आहे, चर्चाही पुढे नेणार आहोत, पण त्याआधी डॉक्टरांची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. डॉक्टर विक्रांत पाटील हे गेल्या 15 वर्षांपासून थायरॉइड, PCOS, डायबिटीस यासारख्या लाईफस्टाईल डिसऑर्डरसाठी आयुर्वेदिक स्पेशालिटी ट्रीटमेंट देत आहेत. मिशन थायरॉइड, थायरॉइड मुक्त भारत या उद्देशाने त्यांचं हे कार्य अविरतपणे सुरू आहे आणि त्यांच्या याच कार्याविषयी सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. याशिवाय थायरॉइड विषयी जर तुम्हाला फ्री कन्सल्टेशन हवं असेल डॉक्टरांचं किंवा तुम्हाला मोफत रक्त तपासण्या सुद्धा करायच्या असतील तर तुमच्यासाठी म्हणून एक खास गुड न्यूज आहे. हा कार्यक्रम तुम्ही संपूर्ण पहा. काय आहे ही तुमच्यासाठी गुड न्यूज या कार्यक्रमादरम्यान तुम्हाला कळणारच आहे. आपण चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, अर्थात पहिला प्रश्न, थायरॉइड म्हणजे नेमकं काय आहे, हे काय सांगाल? बेसिकली थायरॉइड ही ग्लँड आहे शरीरातली आणि ती सेकंड सगळ्यात महत्त्वाची ग्लँड आहे. पहिली ग्लँड आहे ती मेंदूच्या खाली असणारी ग्लँड आहे आणि दुसरी ग्लँड ही थायरॉइड इथं असते. असं आपण म्हणू शकतो की शरीरातल्या ऑलमोस्ट सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट ही थायरॉइडची ग्लँड करत असते. आणि ज्या वेळेला आपण म्हणतो की थायरॉइड झाला आहे त्यावेळेला ॲक्च्युली ग्लँड तर सर्वांनाच असते, पण थायरॉइडचं जे फंक्शनिंग आहे ते बिघडतं. आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक पहिला आहे तो म्हणजे स्ट्रक्चरल आणि दुसरा आहे तो फंक्शनल. स्ट्रक्चरलमध्ये आपण गलगंड बघतो, सूज आलेली असते, त्याला स्ट्रक्चरल चेंज म्हणता येतं. आणि दुसरा जो आहे तो फंक्शनल. फंक्शनलमध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. एक आहे तो हायपोथायरॉइड आणि दुसरा आहे तो हायपरथायरॉइड. तर ह्या पद्धतीनं ह्याचं साधारणपणे होत असतं. हायपोथायरॉइडमध्ये थायरॉइडचं जे सिक्रिशन्स आहेत, हॉर्मोन्स जे सिक्रेट व्हायला पाहिजेत ते कमी प्रमाणात होत असतात आणि हायपरमध्ये एक्स्ट्रा मोठ्या प्रमाणात होत असतात. पण याचे काही प्रकार असतात का? हां, मी आता जसं म्हटलं तसं हायपरथायरॉइड आणि हायपोथायरॉइड आहेत. हायपरथायरॉइडमध्ये इथून 2 हॉर्मोन निघतात बेसिकली, T3 आणि T4. आणि त्या 2 हॉर्मोन्सना कंट्रोल करणारा तिसरा हॉर्मोन्स हा मेंदूतून म्हणजे पिट्युटरी ग्लँडमधून निघत असतो. त्याला TSH असं म्हणतात, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असं त्याला म्हणतात. तर ह्या 2 हॉर्मोन्सचं प्रमाण ज्यावेळेला वाढतं, एक्सेस व्हायला लागतं, त्याला हायपरथायरॉइड झालं असं म्हणतात. आणि ज्यावेळेला त्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं त्यावेळेला त्याला हायपोथायरॉइड झालं असं म्हणतात. अर्थात ह्याच्यामध्ये एक गंमत अशी आहे की मोस्ट ऑफ द टाइम हे आपल्याला T3 आणि T4 हे बहुतेक पेशंट्समध्ये नॉर्मल दिसू शकतात. दिसतात असं मी म्हणत नाही, पण दिसू शकतात. कारण बिघडतं, ह्या 2ना सांभाळण्याचं ज्याचं काम आहे ना तो बिघडतो. ह्यांना सांभाळता तो बिघडतो आणि त्यामुळे TSH आपल्याला वाढलेला किंवा कमी झालेला दिसतो. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम असं होतं की हायपरथायरॉइडच्या पेशंट्समध्ये TSH हा खूप कमी झालेला दिसतो आपल्याला आणि हायपोथायरॉइडच्या पेशंट्समध्ये TSH हा खूप वाढलेला दिसतो. बरोबर. पण मग एकदा का थायरॉइड झाला त्यानंतर आता मात्र तो कधीच बरा होणार नाही असा एक समज रुग्णांमध्ये होऊन जातो. याविषयी तुमचं काय मत आहे? हा खूप छान प्रश्न आहे आणि हा प्रश्न मी गेल्या 15 वर्षे ह्या प्रश्नांचं उत्तर सगळ्यांना देत आलेलो आहे. मुळात कसं आहे पहा की ज्यावेळेला एखाद्या पेशंटला हायपोथायरॉइड होतो, आपण पहिल्यांदा हायपोविषयी बोलू, नंतर हायपरविषयी बोलू. हायपोथायरॉइड एखाद्या पेशंटला झाला की त्या पेशंट्समध्ये जी लक्षणं दिसतात ती आधी सांगतो आणि मग पुढचं सांगायला सुरुवात करतो. हायपोथायरॉइडमध्ये केस गळणं, त्यानंतर त्वचा कोरडी होणं, केस कोरडे होणं, केसांना फाटे फुटणं, त्यानंतर त्वचा खूप मोठ्या प्रमाणावरती कोरडी होत असते. इतकी कोरडी होत असते की रक्तातलं जे काही स्निग्धता आहे ती स्किनवरती सोडलीच जात नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की रक्तातली स्निग्धता वाढते, ज्याला आपण कोलेस्ट्रॉल वाढलेत असं म्हणतो. म्हणजे त्यामुळं हायपोथायरॉइडमध्ये कोलेस्ट्रॉल्स मोठ्या प्रमाणावर वाढतात, वजन मोठ्या प्रमाणावर वाढतं, स्ट्रेस, टेन्शन आणि एन्झायटी ही लक्षणं मोठ्या प्रमाणावरती दिसायला लागतात. डायबिटीस होण्याचे चान्सेस जवळपास 3 पटीने वाढतात. स्त्रियांच्यामध्ये पाळीच्या तक्रारी उभ्या राहतात. स्त्री आणि पुरुष दोघांच्यामध्येही वंध्यत्व किंवा शारीरिक संबंधांची इच्छा कमी होणं अशी लक्षणं दिसायला लागतात. हाडं झिजायला लागतात, स्नायू ताठर व्हायला लागतात, त्यानंतर हातपाय दुखणं, आळस, थकवा, चिडचिड ह्या सगळ्या गोष्टी दिसायला लागतात हायपोथायरॉइडमध्ये. आता इथं आधुनिक शास्त्रामध्ये सध्याची जी काही प्रचलित उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये एक गोळी दिली जाते 12.5, 25, 35, 37, 50, 100 मायक्रोग्रॅम, MCG. पेशंट म्हणताना त्याला MG म्हणतात, पण ते ॲक्च्युली मायक्रोग्रॅम आहे.
तर ती गोळी म्हणजे हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी आहे, लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला हितून येणारा हॉर्मोन कमी होतोय त्यावेळेला बाहेरून हॉर्मोन दिला जातो आणि त्या हॉर्मोन्सचं फक्त रिकाम्या जागा भरा एवढंच काम आहे. त्याचं कुठेही त्या थायरॉइडच्या ग्लँडवरती काहीच काम नाही आहे आणि म्हणून ती ट्रीटमेंट आयुष्यभर घ्यायला लागते. तसं आयुर्वेदाचं नाही आहे. आयुर्वेदामध्ये जर आपण बघितलं तर साध्या गोष्टी आहेत. एखादी गोष्ट दुरुस्त करणं हे जे काही काम आहे ना, हे आयुर्वेदामध्ये होतं. म्हणजे एखाद्या माणसाचा गुडघा दुखत असतो, पेनकिलर घेतली तर तो आज दुखायचा थांबतो, उद्या पुन्हा दुखायला लागतो. पण त्याच जागेवरती आयुर्वेदाची औषधं घेतली, पंचकर्म केली, तेल लावलं तर तो गुडघा पूर्ण बरा होतो की नाही. अगदी त्याच पद्धतीनं थायरॉइडची ग्लँड जर बिघडलेली असेल आणि आयुर्वेदिक उपचार जर त्याच्यावरती केले तर ती थायरॉइडची ग्लँड पुन्हा बरी होऊ शकते. आधुनिक शास्त्रामध्ये बरी होत नाही कारण त्या ग्लँडवरती काम करणारं औषधच नाही आहे. आयुर्वेदामध्ये तशी औषधं आहेत आणि म्हणून ते बरे होतात. मला हे सांगायला अभिमान वाटतो की हायपरथायरॉइडसाठी जवळपास 95% सक्सेस रेट हा आपल्या TATCमध्ये आहे आणि हायपोथायरॉइडमध्ये 60% पेशंट्स हे पूर्ण क्युअर होत असतात. आणि मला असं वाटतं की हे मी सांगण्यापासून पेक्षा आपण हे पेशंटच्या तोंडून ऐकलं जास्त चांगलं. नक्कीच आपण डॉक्टर विक्रांत यांचे पेशंट आहेत आणि त्यांचीच एक टेस्टिमोनी आता ऐकणार आहोत. नायर. मैं पिछले साल 2022 में जून महीना में इधर आया. मेरा थायराइड का जैसे मेरा बहुत कुछ प्रॉब्लम्स था. बॉडी पेन, बैक पेन और सर में बहुत इचिंग आना और चिड़चिड़ापन और जल्दी गुस्सा आना, रोना आना, ये सब मेरा बहुत प्रॉब्लम्स थे. और मेरा एलोपैथी का गोली चालू था 50 mg का और वो पिछले 5 साल से मैं वो ले रही थी. उसमें मैं उसके बाद में कोई भी ट्रीटमेंट नहीं लिया और किधर में मुझे अच्छा सा कुछ डॉक्टर नहीं मिल रहा था. और एक दिन मेरा हस्बैंड ने इधर से रोड से जाते वक्त ये हॉस्पिटल का नाम देखा, थायराइड पूरा क्लियर हो जाएगा करके मालूम पड़ा उनको. तो हम आया इधर, मेरा डॉक्टर से बातें हो गया. डॉक्टर मैडम का नाम है भावना मैडम और मैडम ने मुझे पूरा जानकारी दी. फिर मेरा ट्रीटमेंट चालू किया और वो ट्रीटमेंट चालू होने का 2 महीने का बाद मेरा 50 mg का गोली का 25 mg किया उन्होंने. और हर महीना ब्लड टेस्ट होता है और उसमें से फिर और 4 महीने का बाद फिर 12.5 mg का वो एलोपैथी का गोली कंटिन्यू किया. उसका बाद में फिर 8 महीना में वो बंद हो गया और बाद में आयुर्वेदिक का गोली चालू है और वो भी अभी क्लियर हो गया है पूरा. सर, TATC मध्ये या आल्या होत्या आणि त्यानंतर TRDP ट्रीटमेंट झाल्यानंतर कशा पद्धतीने त्या बऱ्या झाल्या त्यांनी आता नुकतंच सांगितलं. तर हे TRDP ट्रीटमेंट विषयी तुम्ही मगाशी सांगत होता ही काय नेमकी असते ट्रीटमेंट? बेसिकली 2 गोष्टी आहेत. काय होतं की माणसाच्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती टॉक्सिन्स साठत असतात. लोकांना असं वाटतं की भरपूर पाणी पिलं की टॉक्सिन्स बाहेर निघतात, तर तसं काही नाही आहे. टॉक्सिन्स हे 2 पद्धतीचे असतात. एक वॉटर सोल्युबल आणि दुसरं आहे ते फॅट सोल्युबल. तेव्हा वॉटर सोल्युबल हे युरिनमधून किंवा घामामधून बाहेर पडत असतात, पण बाकीचे जे टॉक्सिन्स आहेत ते शरीरामध्ये साठत असतात. आता गंमत अशी की रक्त हे एक सोल्युशन आहे आणि या रक्ताच्या सोल्युशनमध्ये आपल्याला खूप गोष्टी असतात. आपण जेवढ्या काही तपासण्या करतो, रक्तातलं जे काही तपासतो ते सगळं रक्तामध्येच असतं. म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस हे ते सगळं त्या रक्तामध्ये आहे. ज्यावेळेला अनावश्यक गोष्टी रक्तामध्ये वाढायला लागतात ना, त्यावेळेला आवश्यक गोष्टींसाठी असणारी स्पेस आहे ना ती कमी होऊन जाते. आणि त्यावेळेला आपण ज्यावेळेला डिटॉक्सिफिकेशन करतो, म्हणजे आयुर्वेदातलं जे पंचकर्म आपण ज्याला म्हणतो, ती पंचकर्म आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला त्या रक्तामध्ये एक स्पेस तयार होते आणि ती स्पेस तयार झाली ना की शरीराला उभारणी मिळायला लागते. आता गंमत अशी आहे, TRDP म्हणजे थायरॉइड रिॲक्टिव्हेशन अँड डिटॉक्सिफिकेशन, ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे रिॲक्टिव्हेशन, दुसरा आहे डिटॉक्सिफिकेशन. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे मी आता जे सांगितली ती पंचकर्म आणि रिॲक्टिव्हेशनसाठी आपण औषधं वापरतो. आता याच्यामध्ये सुद्धा असं आहे की म्हणजे 2018 साली आपण एक शोधनिबंध प्रसिद्ध केला आणि ज्याला जागतिक स्तरावरती मान्यता मिळाली. तुम्हाला PCOD माहिती असेल, त्या PCODला आता PCOS म्हणतात. तर PCODचं आजार तोच आहे,
पण त्याला आधी म्हणताना पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज म्हणायचे, आता त्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हटलं जातं. तर व्हॉट इज सिंड्रोम? सिंड्रोम इज अ ग्रुप ऑफ सिम्पटम्स. तसं थायरॉइडला सुद्धा सिंड्रोम समजलं जावं अशा पद्धतीचा एक शोधनिबंध आपण लिहिला आणि तो जागतिक पातळीवरती ॲक्सेप्ट झाला. म्हणजे गंमत बघा, एका आयुर्वेदाच्या माणसानं मॉडर्नवाल्यांना सांगितलं की तुम्ही ह्या पद्धतीनं हे मान्य करा, आणि पुढच्या काही वर्षानंतर ते मान्य ज्यावेळेला होईल त्यावेळेला त्याचं पायोनियर हे TATC मध्ये असेल. तर हे रिॲक्टिव्हेशन जे आहे ना, ते रिॲक्टिव्हेशन एका बाजूला करावं लागतं. गंमत अशी आहे की थायरॉइडची ग्लँड ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला ती दोन जे हॉर्मोन्स तयार करत असते, T3 आणि T4, त्यातला T4 हॉर्मोन फक्त ती मॅक्झिमम प्रमाणामध्ये तयार करते. उरलेला T3 तयार करण्याचं काम हे लिव्हर, किडनी आणि इंटेस्टाईन्स करत असतात. तेव्हा औषध हे फक्त त्या थायरॉइडच्या ग्लँडवरती पाठवून नाही चालत. त्यानं त्या थायरॉइडच्या ग्लँडवरती पण काम करायला पाहिजे, लिव्हरवरती काम करायला पाहिजे, इंटेस्टाईन्सवरती काम करायला पाहिजे, डायजेशनवरती काम करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करणं म्हणजे एका बाजूला रिॲक्टिव्हेशन करणं आणि दुसऱ्या बाजूला डिटॉक्सिफिकेशन करणं, ह्या दोन गोष्टी ज्यावेळेला एकत्र करतो ना त्यावेळेला थायरॉइडचा पेशंट हा बरा होण्यामध्ये जास्त त्याचा मदत होत असते. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की मी जी अख्खी जंत्री सांगितली ना लक्षणांची, ही सगळ्या पेशंटमध्ये दिसत असते बरं का. आणि गोळी पेशंट घेत असतो, पेशंटचा रिपोर्टसुद्धा नॉर्मल असतो, पण पेशंटला त्रास मात्र सगळे होत असतात. म्हणजे ती बाई असते, तिला चिडचिड होत असते, पाळीच्या तक्रारी चालू असतात, सगळे त्रास चालू असतात. आणि दुर्दैवानं डॉक्टर हे मान्य करत नाहीत की हे सगळं आता थायरॉइडमुळे होतंय म्हणून. त्यातला प्रकार आहे. आम्ही ज्यावेळेला TATC मध्ये TRDP करतो, थायरॉइड रिॲक्टिव्हेशन आणि डिटॉक्सिफिकेशन करतो, त्यावेळेला पेशंटच्या गोळ्या, म्हणजे आता असं आपण पेशंटचं बघितलं तसं पेशंटच्या नुसती गोळीचा डोस नाही कमी होत, तर पेशंट हा स्वतः स्वस्थ होतो. म्हणजे गरजेचं हे नाहीये की कागदोपत्री पेशंट नाही बरा होत, इथे ॲक्च्युअल पेशंट बरा होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. पेशंटचे कंप्लेंट सगळ्या जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे. TRDP मध्ये आपण ते करतो. नक्कीच TRDP ही ट्रीटमेंट जी आहे याविषयी आणखीनही मला जाणून घ्यायचं आहे, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सामसंजीवनीमध्ये स्वागत आहे. आपण TRDP ट्रीटमेंटविषयी जाणून घेतोय. थायरॉइडच्या रुग्णांना नवसंजीवनी म्हणून TRDP ट्रीटमेंट ही आलेली आहे. TATCचेच डॉक्टर आपल्यासोबत आहे, डॉक्टर विक्रांत पाटील. आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. ब्रेकवर जाण्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं थायरॉइड झालेल्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे. डॉक्टरांचं कन्सल्टेशन तुम्हाला मोफत मिळू शकतं आणि अगदी सवलतीच्या दरामध्ये थायरॉइडच्या रक्त तपासण्या होऊ शकतात. काय आहे ही नेमकी गुड न्यूज आपण डॉक्टरांनाच विचारूयात. आम्हाला सांगू शकता का? श्वेता, मी जसं म्हटलं ना की TATCचं उद्दिष्ट फक्त पेशंटला मॅनेज करणं नाही आहे, पेशंटला बरं करणं हे उद्दिष्ट आहे. ह्याच उद्दिष्टानं आपण 1 वर्षापासून जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून मिशन थायरॉइड चालवत आहोत. म्हणजे आपला ऑब्जेक्टिव्ह हे आहे की भारतातून थायरॉइडचे पेशंटच पूर्णपणे म्हणजे थायरॉइड हा आजारच नाहीसा व्हायला पाहिजे. आणि यासाठीच आपल्या सगळ्या म्हणजे पुणे, नाशिक, कराड, कोल्हापूर हे जे काही नवी सांगवी ह्याच ठिकाणच्या सगळ्या ब्रँचेसमधून आमचे सगळे डॉक्टर्स ह्याच पद्धतीनं ह्याच उद्दिष्टानं झपाटल्यासारखे ध्येयानं काम करत असतात. आता मे महिना जो आहे त्या मे महिन्याच्या 25 तारखेला वर्ल्ड थायरॉइड डे असतो. सगळ्या जगामध्ये तो सेलिब्रेट केला जातो. आणि त्याच उद्दिष्टानं आम्ही ह्या वर्षीच्या ह्या मे महिन्यामध्ये आपण पेशंटसाठी एक शिबिराचं आयोजन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 13 मे, त्यानंतर 20 मे आणि 25 मे ह्या 3 दिवशी पुण्यातले भारतीय विद्यापीठ कात्रजचं जे क्लिनिक आहे तिथे, नवी सांगवीच्या क्लिनिकमध्ये, मुलुंडच्या क्लिनिकमध्ये ह्या ठिकाणी आपण पेशंटसाठी मोफत तपासणी ठेवलेली आहे. कन्सल्टेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पेशंटच्या डॉक्टरांकडून जी तपासणी होईल ती पूर्णपणे मोफत ठेवलेली आहे. याच्या व्यतिरिक्त थायरॉइड आहे की नाही, म्हणजे खरं तर 6 कोटी हा जो काही आकडा आहे ना, हा माहिती असलेला आकडा आहे. असे हजारो कोट्यावधी अजून लोक आहेत ज्यांना थायरॉइड आहे हेच माहीत नाही आहे. तर ह्यातली जर काही सिम्पटम्स दिसत असतील तर रुग्णांनी आमच्या क्लिनिकला यावं. आपण रक्ताची तपासणी त्याची थायरॉइडसाठी जी लागणार आहे ती फक्त 250 रुपयामध्ये पेशंटची करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त मी जसं म्हटलं की एका पेशंटला ज्यावेळेला थायरॉइड होतो त्यावेळेला त्याच्या कोलेस्ट्रॉलपासून BP पासून डायबिटीसपर्यंत सगळ्या गोष्टी त्याच्या शरीरामध्ये साठायला लागतात. ह्याच्यासाठी जर अलाइड तपासण्या जर काही कराव्या लागल्या तर त्याच्यावरती आपण डायरेक्ट 30% डिस्काउंट देणार आहोत. याशिवाय BMI, त्यानंतर बॉडी स्कॅन ह्यासारख्या ज्या बाकीच्या तपासण्या आहेत त्या पूर्णपणे मोफत होणार आहेत सगळ्या रुग्णांसाठी. तेव्हा हे जे काही क्लिनिकचे नंबर्स आहेत ह्याच्यावरती पेशंटने फोन करावा. त्यांच्यासाठी ही ह्या महिन्यात आपण स्पेशल, मी म्हटलं तसं वर्ल्ड थायरॉइड डे निमित्त आपण हे करतोय. याच्या व्यतिरिक्त मला आणखीन एक गोष्ट सगळ्या पेशंटसाठी सांगायची की आता क्लिनिकचे जे नंबर्स तुम्हाला दिले जात आहेत त्याच्यावरती जर तुम्ही फोन केलात तर तुम्हाला एक लिंक मिळू शकेल ज्याला थायरॉइड कॅल्क्युलेटर असं आहे.
ह्या थायरॉईड कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही जर तुमचे सिम्पटम्स टाकले ना तर तुम्हाला तुमचा रिपोर्ट तयार होऊन येईल आणि तो अतिशय म्हणजे त्याला ₹1 तुम्हाला लागणार नाही आहे. फक्त तुमच्याकडे इंटरनेट असला पाहिजे, जो आता सगळीकडे असतो. त्याच्यावरती तुम्ही लिंक क्लिक करा, त्याच्यावरती तुम्हाला जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर द्या. तुमच्या मेलवरती किंवा तुमच्या व्हॉट्सॲपला त्याचा रिपोर्ट पूर्णच्या पूर्ण तयार येईल की तुम्हाला थायरॉईड आहे का, असण्याची किती शक्यता आहे, असेल तर तुम्ही किती रिस्क फॅक्टर्समध्ये आहात. ह्या सगळ्या गोष्टींचा डिटेल रिपोर्ट जो आहे ना तो तुम्हाला तुमच्या मोबाईलवर घर बसल्या बसल्या कळू शकेल. या व्यतिरिक्त ज्यावर तुम्हाला डॉक्टरना भेटायचंच असेल, आमच्या क्लिनिकला जर भेटायचं असेल, थायरॉईडमधून पूर्ण बरं व्हायची जर इच्छा असेल तर तुम्ही अपॉइंटमेंट घेतल्या कुठल्याही सेंटरला घेऊ शकता किंवा आत्ता ज्या मी तारखा सांगितल्या म्हणजे 20 मे, 13 मे आणि 25 मे ह्या तारखेला मोफत कन्सल्टेशन पण सगळ्यांसाठी आपण ठेवलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा, लाभ घ्यावा. नक्कीच आपले प्रेक्षक नक्कीच त्याचा फायदा घेतीलच. पण ज्या अर्थी आपण औषधाबद्दल बोलतोय, औषध म्हणलं आणि त्यातून आयुर्वेदिक औषधं म्हणलं की चूर्ण आली आणि मग बरेच जण त्याचा कंटाळा करतात खरं घ्यायला. पण मग तुम्ही TATC मध्ये औषधं कशा पद्धतीने देताय? मी स्वतः ज्यावेळेला मला माझ्यासाठी औषधं घ्यायची वेळ कधी आली त्यावेळेला मला स्वतःला सुद्धा काढे करणं, उकळणं किंवा पावडर्स घेणं, त्याच्या पुड्या करत बसणं ह्या सगळ्या गोष्टींचा खूप कंटाळा आला. आणि मग मी आणि सुषमा मॅडम आम्ही दोघांनी मिळून त्याच्यामध्ये आणखीन काय करता येईल वेगळं हे करायचा प्रयत्न सुरू केला. आणि त्याच्यातूनच ह्या पद्धतीनं म्हणजे जी काही औषधं आहेत ना ती सगळी ह्या पद्धतीनं स्ट्रिप फॉर्ममध्ये आपण आणलेली आहेत. म्हणजे जी औषधं आहेत, फॉर एक्झाम्पल एखादं औषध आहे, त्या औषधाला समजा 2 ग्रॅमचा त्याचा डोस आहे तर तो 2 ग्रॅमचा डोस माणूस एका वेळेला खाऊ शकत नाही. मग अशा वेळेला त्याच औषधाचा काढा तयार करायचा, त्याच पावडरला त्याची भावना द्यायची, म्हणजे त्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आणि त्याची कॅप्सूल तयार केली. अशी जवळपास 150पेक्षा जास्त औषधं TATCची आहेत आणि ती एकदम सोप्या फॉर्ममध्ये आहेत. म्हणजे एक कॅप्सूल तुम्ही काढली, तोंडात टाकली, पाणी पिलं, विषय संपला. आणि हे तुम्ही कुठेही प्रवासामध्ये घेऊ शकता. ज्या औषधांचा डोसेस मोठे आहेत, ज्याला आपण हे करू शकत नाही, त्यांच्या अशा पद्धतीचे आपण सॅचेट्स तयार केलेले आहेत. म्हणजे ही एक पुडी म्हणजे एक हे म्हणजे आपण जशी बडीशेप खातो ना प्रवासात जाता जाता पावडर पाकिट फोडून, त्या पद्धतीनं जाता जाता कुठेही तुम्ही प्रवासात हे औषध घेऊ शकता. अशा पद्धतीने ही सगळी औषधं तयार केली आहेत. मग ते थायरो गोल्ड असेल, हे जे आपण हायपरथायरॉइडसाठी स्पेशली वापरतो, थायरो रसायन असेल जे थायरॉइडसाठी आपण जनरली वापरतो, याच्याबरोबरीनंच हायपर 1, हायपर 2 आणि हायपर 3 अशी जी औषधं आहेत यांना आता भारत सरकारचं पेटंटसुद्धा मिळालेलं आहे. म्हणजे जगामध्ये फक्त TATC एवढं एकच क्लिनिक असं आहे किंवा एकच एवढं असं आयुर्वेदिक क्लिनिक आहे ज्या ठिकाणी हायपरथायरॉइडसारख्या बऱ्या न होणाऱ्या समजल्या जाणाऱ्या आजारासाठीची पेटंटेड मेडिसिन्स आत्ता आपल्याकडे अवेलेबल आहेत. पण डॉक्टर, जसं आपण मानलं जातं की आयुर्वेदिक औषधं ही महाग असतात बाबा, हा एक लोकांमध्ये समज आहे, तर त्याबद्दल काय सांगणार? ह्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी पाहायला लागतील. तुम्ही प्लास्टिकची पिशवी वापरणार की कापडी पिशवी वापरणार. प्लास्टिकची पिशवी बनवायची असेल तर तुम्हाला चायनावरनं प्लास्टिक येतं, त्याचे तुम्हाला प्लास्टिकची पिशवी ₹1 तयार होऊ शकते. पण कापडाची पिशवी तयार करायची असेल तर तुम्हाला कापूस लावण्यापासून त्याचं कापड तयार होऊन ते शिवण्यापर्यंत हा सगळा प्रवास असणार आहे. त्यामुळे आयुर्वेदिक औषधांची जी काही प्रोडक्शन आहे हे सगळं जंगलातून आणि रॉमध्ये आहे, त्यामुळे तिथे थोडीशी किंमत वाढते. पण आपण थोडं दुसऱ्या पद्धतीनं बघूया. साधी गोष्ट आहे, एखाद्या माणसाने एखादी पेनकिलर खाल्ली ना तर त्या पेनकिलरबरोबर त्याला एक अँटासिड खावी लागते, कारण त्याच्यामुळे ॲसिडिटी होते. म्हणजे काय तर ही जी औषधं आहेत आधुनिक शास्त्रातली, प्रत्येक औषधाला काही ना काहीतरी साईड इफेक्ट आहेत. आयुर्वेदामधली जी औषधं आहेत ह्या प्रत्येक औषधाला काही ना काहीतरी साईड बेनिफिट्स आहेत. हा आमच्या आणि त्या औषधामधला फरक आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेला तुम्ही एक औषध खाता त्या औषधाच्या साईड इफेक्टसाठी तुम्हाला दुसरं औषध खायला लागतं, मग तिसरं औषध खायला लागतं, मग चौथं औषध खायला लागतं. असं ते एक जंत्री सुरू होऊन जाते, एक माळ सुरू होऊन जाते. आयुर्वेदात तसं नाही आहे. त्यामुळे इथे लोकांचे पैसे खरं तर खूप मोठ्या प्रमाणात वाचत असतात. दुसरं असं की थायरॉईड झाला आहे म्हणून तुम्ही जे औषध घेणार आहे ते जर तुम्हाला वयाच्या 30व्या वर्षी थायरॉईड झाला आणि एक ॲव्हरेज लाईफ माणसाचं 70 वर्षाचं आपण पकडलं तर पुढची 40 वर्ष तुम्हाला रोज ती गोळी खायची आहे, बरोबर. त्या 40 वर्षाचा खर्च आणि आयुर्वेदाची औषधं समजा 2 वर्ष घ्यायला लागली तर त्याचा खर्च, ह्या दोन्हीमध्ये आपण कंपॅरिझन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, धन किंवा संपत्ती आणि आरोग्य ह्याच्यामध्ये जास्त महत्त्वाचं काय आहे हे प्रत्येकानं ठरवलं पाहिजे, बरोबर. कारण आरोग्य हे पुन्हा पुन्हा मिळत नाही आहे, ते आपण TATCमध्ये अवेलेबल करून देतोय. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेला थायरॉईड होतो त्यावेळेला थायरॉईडचे साईड इफेक्ट्स म्हणून मी जसं म्हणलं की कोलेस्ट्रॉल वाढणं, BP होणं, डायबिटीस होणं, हृदयाचे आजार होणं, पाळीच्या तक्रारी, वंध्यत्व, हाडं दिसणं, ह्या ज्या सगळ्या आजार, मग ह्या सगळ्या आजारांची औषधं एका बाजूला घ्या
आणि त्याचा खर्च काढा. तर तो जर खर्च काढला तर आपल्याला असं लक्षात येतं की आयुर्वेदिक औषधांचा खर्च कम्पॅरेटिव्हली आपण बघितलं तर खूप 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 नगण्य असतो आणि शिवाय त्याच्यामध्ये होणारे फायदे खूप जास्त आहेत, साईड इफेक्ट्स काही होत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. बरोबर, अगदी खरंय. तर TRDPचा उपयोग हा थायरॉइड संबंधित इतर आजारांमध्ये सुद्धा होतो का आणि कसा? एक्झॅक्टली. आता गंमत अशी आहे की थायरॉइड ज्या वेळेला आपण पेशंटचा ठीक करत असतो, मुळात कसं आहे की आपल्या क्लिनिकचं नाव जर आपण बघितलं ना तर ते T.H. असं आहे. म्हणजे तो असा कंटिन्युअस वर्ड नाही आहे थायरॉइड म्हणून, तो T.H. असा आहे. तर T स्टँड्स फॉर थायरॉइड, H फॉर हायपरटेन्शन, Y फॉर योगा, R फॉर रुमॅटिक डिसऑर्डर्स म्हणजे सांधेदुखी जी आहे, संधिवात जो आहे त्यांचे आजार, O फॉर ओबेसिटी आहे म्हणजे जाड होणं, लठ्ठपणा, I फॉर इन्फर्टिलिटी आहे म्हणजे वंध्यत्व आहे आणि D फॉर डायबिटीस. आता गंमत अशी आहे, थायरॉइड एखाद्या पेशंटला झालं ना की त्यांचं वजन वाढणं, त्यांना डायबिटीस होणं, त्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व होणं, त्यांचे सांधे दुखणं हे त्रास त्यांच्यामध्ये येत असतात. थायरॉइड क्लिनिकमध्ये TATCमध्ये ज्यावेळेला आपण पेशंटची ट्रीटमेंट करतो त्यावेळेला ह्या सगळ्या आजारांची ट्रीटमेंट होत असते. मुळात आयुर्वेद आपण ज्यावेळेला आयुर्वेदाच्या माध्यमातून पेशंटवरती ट्रीटमेंट करतो ना त्यावेळेला आपण फक्त असं एका ही ग्लँड आहे, ह्या ग्लँडला काहीतरी औषध असं नाही येत आहे. शरीर संपूर्ण एक आहे, लक्षात घ्या. त्या शरीराला म्हणजे पायात काटा घुसल्यानंतर डोळे हसत नाही, तो डोळ्यातून पण पाणी येतं, म्हणजे चेहरा आक्रसला जाईल, आई ग असा शब्द बाहेर येईल. बॉडी ॲज होल एकसंध वस्तू आहे ती, त्यामुळे एका ठिकाणी झालेल्या गोष्टीचा इफेक्ट हा दुसऱ्या ठिकाणी सुद्धा येत असतो. तेव्हा TATCमध्ये ज्यावेळेला आपण ट्रीटमेंट करतो त्यावेळेला अलाइड ज्या काही कंप्लेंट्स आहेत, मग ते डायबिटीस असेल, वंध्यत्व असेल, सांधेवात असेल किंवा कोलेस्ट्रॉल वाढणं असेल, डायबिटीस असेल, ह्या सगळ्या गोष्टींची तिथे ट्रीटमेंट होते. वजन वाढणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींची ट्रीटमेंट होते. म्हणजे थायरॉइड हे त्याचं मूळ कारण असेल तर त्या मूळ कारणाची ट्रीटमेंट एका बाजूला आणि त्याच्यातून लक्षणं झालेली उत्पन्न एका बाजूला, ही तर ट्रीटमेंट TATCमध्ये होतेच होते. याशिवाय समजा थायरॉइड नाही आहे पण तरीसुद्धा ही सगळी लक्षणं आहेत किंवा हे आजार आहेत तर त्याची सुद्धा ट्रीटमेंट TATCमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होते आणि प्रत्येक सेंटरला होते. नाही, खरंच खऱ्या अर्थाने TATCमध्ये TRDP ही जी उपचार पद्धती आहे थायरॉइडच्या रुग्णांसाठी नवसंजीवनी असं म्हणायला हरकत नाही. खूप महत्त्वाचा विषय आणि यावर विषयावर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. साम संजीवनी या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.